विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहेत। अमरावती जिल्ह्यातील 500 कोटीपेक्षा जास्त संत्रा बागेमध्ये पडून आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, अचलपूर, वरुड, मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं आणि बाजारपेठेमध्ये संत्र्यांची मागणी सध्या घटली आहे। दुसरीकडे मागच्या वर्षीचा गारपिटीचा 3 कोटी रुपयांचा विमा सुद्धा कंपनीकडे थकीत आहे। संत्र्यासाठी लावलेला खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती या उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे। संत्रा प्रक्रिया उद्योग नाही तर कृषी विभागाचं मार्गदर्शन सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही असा गंभीर आरोप होतोय, अशी तक्रार समोर येते। त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा मोठा आर्थिक संकट आहे असं म्हणावं लागेल। मागच्या वर्षीचा विमा थकीत असणं कंपन्यांकडे किंवा यंदा सुद्धा अगदी 500 कोटींपेक्षा जास्त संत्र्याची फळं ही बागेत पडून असणं, बाजारपेठेतली संत्र्यांची मागणीच कमी होणं, या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत। शेतकरी जे आहेत उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या ही फार वाईट बाब म्हणावी लागेल, कारण उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याची वेळ आता या उत्पादक संत्रा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आलेली आहे। अमरावतीतली ही बातमी आणि आकडेवारी बघतोय, 500 कोटीपेक्षा जास्त संत्र्याची फळं ही बागेत पडून आहेत, कारण मागणीच बाजारपेठेतली घटलेली आहे। शिवाय मागच्या वर्षीचे सुद्धा पैसे थकीत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, नेमका आता सध्याच्या क्षणाला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून काय मागणी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? रिद्धी, जर पाहिलं तर विदर्भातील संत्र्याला देश विदेशातच चांगली मागणी आहे, कारण आंबट गोड चवीसाठी विदर्भातला संत्रा जो आहे तो प्रसिद्ध आहे। सर्वाधिक संत्रा जो आहे विदर्भातला तो बांगलादेशमध्ये निर्यात केला जात होता, मात्र तिथल्या आयात शुल्कांमुळे तिथले दर जे आहे ते संत्रा उत्पादकांना कमी मिळते आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर 500 कोटीच्या वर बागेत जो संत्रा आहे तो मात्र संत्र्याच्या बागेतच अजूनही पडून आहे, कारण कवडीमोल भाव जे आहे ते संत्र्याला या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या काळात देखील गारपिटींमुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्याची नुकसान भरपाई देखील, पीक विमा देखील त्याचा अजूनपर्यंत संत्रा उत्पादकांना मिळालेला नाहीये। त्यामुळे नव्या सरकारकडनं आता संत्रा उत्पादकांना आशा लागलेली आहे की गेल्या काळातला जो पीक विमा आहे तो देखील त्या शेतकऱ्यांना मिळावा। यासोबतच संत्रा उत्पादकसाठी काहीतरी उपाययोजना आखण्यात यावा, प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी आखण्यात यावं, जेणेकरून याच ठिकाणी संत्र्यावरती प्रक्रिया उद्योग सुरू होईल आणि इथल्या संत्र्याला जो आहे तो चांगला भाव मिळेल, अशी भावना जी आहे ते शेतकऱ्यांकडून आता व्यक्त होताना दिसत आहे। रिद्धी जी, छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।